अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ब्लाऊज शिवत असाल तर नक्कीच ही माहिती तुमच्यासाठी असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. टक्स किती घ्यायचा, फिटिंग, रुंदी, उंची सगळी डिटेल माहिती दिलेली आहे आणि शिवाय गोट कशा पद्धतीने घ्यायचा ती सुद्धा माहिती दिलेली आहे. तर रुंदी घेतलेली आहे 1.5 आणि उंची घेतलेली आहे 3 किंवा 2.5 घेऊ शकतो. अशा पद्धतीने ही आपली कटोरी जी आहे सुंदर अशी टक्स तयार झालेला आहे. जर तुम्हाला कमी टक्स आवडत असेल तर कमी घेतलं तरीही चालेल, पण खूप सुंदर ही फिटिंगला कटोरी बसते. तर या पद्धतीने ही आपली आता कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता 1.5 इंच घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे 2.5 ते 2.25 इंच. 2.5 शक्यतो सुरुवातीला जर तुम्ही नवीन शिकत असाल तर 2.5 घेतली तर खूप छान, आणि जर तुम्हाला परफेक्ट असं जमायला लागलं की तुम्ही 3 पर्यंत सुद्धा घेऊ शकता. 2.5च शक्यतो परफेक्ट बसते. आता इथं भाग आपला जोडताना बऱ्याच जणांचा काय होतो, भरपूर वेळेस कमी पडतो. एक तर कटोरी कमी पडते किंवा मग आपला साईड फिटिंगचा जो भाग असतो तो कमी पडतो. त्यात आपल्याला कशा पद्धतीने जोडायचे ते पाहू शकता. या आता व्हिडिओ दाखवते त्या स्क्रीनवरती दिसतंय त्या पद्धतीनेच तुम्हाला जोडायचं. कुठेही खेचून घ्यायचा नाही कपडा. अलगद असं आपल्याला जोडत राहायचं आहे, जेणेकरून आपली फिटिंगही छान येईल, फिनिशिंग पण येईल आणि आपला जो कपडा आहे ते पाहू शकता कुठेही कमी पडलेला नाहीये. जर तुम्हाला या पद्धतीने कटिंग पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत, नक्की जाऊन पाहू शकता. पाहू शकता आपली ही झालेली आहे. दुसरा साईड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर एक साईडनं कटोरी खाली ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडनं जी आहे ती कटोरी वरती ठेवून जोडून घ्यायचं आहे. पाहू शकता कुठेही आपल्याला कटोरीचा जो भाग आहे ते कमी पडलेला नाहीये किंवा मग जास्तीचा झालेला नाही. अशा पद्धतीने आपली फिनिशिंग सहित कटोरी जोडून घेतलेली आहे. आता अंडरग्राऊंड आपल्याला क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टी कशी जोडायची ती पाहूया. आता बऱ्याच जणांच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. आपल्याला दोन्ही ज्या क्रॉसपट्ट्या आहेत आपल्याला दोन्ही बाजूने ठेवायचा आहे आणि जे मेन भाग आहे कटोरीचा तो आतून ठेवायचा आहे. या पद्धतीने एक शिलाई देऊन घ्यायची, त्यानंतर आणखी एक शिलाई द्यायची, म्हणजे जे कपडा आहे व्यवस्थित उकलणार नाही आणि खूप छान आपली फिटिंग येईल, फिनिशिंग पण येईल. आता यामध्ये फोल्ड केलेला आहे कपडा आणि त्यानंतर जो खाली भाग राहतो आपला क्रॉसपट्टीचा त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने फोल्ड केलेला जो भाग होता तो निघून जाईल आणि आपली अंडरग्राऊंड जी क्रॉसपट्टी आहे, योगपट्टी आहे, ती आपली फिनिशिंग सहित तयार होईल. तर याच पद्धतीने त्यावरती थोडीशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. राहिलेला पार्ट एक्स्ट्राचा कट करायचा. त्यानंतर आपण आता पाठीमागचा जो भाग आहे तो सुद्धा आपण शिवून घेणार आहोत. तर इथे मी गळा सिंपलच ठेवलेला आहे, गोल ठेवलेला आहे. इथं आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत सेंटरमध्ये, ते सुद्धा आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. टक्स देत असताना आपण अर्धा इंच म्हणजे 1 इंचचा टक्स असतो रुंदीला आणि उंचीला 3.5 ते 4 इंचाचा आपला टक्स असतो. 4.5 पेक्षा जास्त घ्यायचा नाही. 4 ते 4.5 आपल्याला खूप होतो. या पद्धतीने आता दोन्ही टक्सचे जे पॉईंट आहेत दिलेले व्यवस्थित असं आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अगदी स्टेप बाय स्टेप ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीने भरपूर असे स्टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. आता टक्स देऊन झालेला आहे. खाली आता पट्टी देऊन घ्यायची आहे. पट्टी बसवण्याची पद्धत खूप सोपी आहे, म्हणून यामध्ये दाखवली नाही, कारण व्हिडिओ अगोदरच खूप मोठा झालेला आहे त्यामुळे स्किप केलेला आहे. तर इथं सेंटरमध्ये आपण आता जे काही शोल्डर आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत आणि बरोबर असे ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देत असताना आपल्याला 2 शिलाई देऊन घ्यायच्या, जेणेकरून शोल्डर जे आहे ते उकललं जाणार नाही आणि परफेक्ट असं आपलं शोल्डर व्यवस्थित बसेल. अर्धा इंचाचं वरी मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. जास्त जर सोडलं तर आपलं शोल्डर जे आहे ते मोंढा आणि गळा कमी होऊ शकतो. त्यामुळे पाव इंचपेक्षा जास्त ठेवायचा नाही. अर्धा ते पाव इंच खूप होतं. या पद्धतीने आता आपल्याला दोन्ही भाग जे आहेत व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. कुठेही कमी जास्त असेल तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून बाही जोडत असताना कमी जास्त होत नाही आणि मग व्यवस्थित असं आपलं फिटिंग येते. त्यामुळे बाहीमध्ये पण बऱ्याच वेळेला काय होतं, कपडा कमी जास्त झाल्यामुळे मग एक कपड्याचा जो भाग असतो खाली होतो आणि एक भरपूर असा वर जातो. तर असं होऊ नये यासाठी ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. जरी तुम्ही पहिल्यांदा शिवत असाल तर या छोट्या-छोट्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर अगदी तुमचा ब्लाउज जे आहे ते परफेक्ट येईल आणि कुठेही खराब होणार नाही आणि
बिघडणार तर अजिबातच नाही. शोल्डरमध्ये जे काही थोडासा कपडा एक्स्ट्राचा राहिलेला असतो तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता बाही जोडत असताना आता बऱ्याच वेळेला काय होतं, पुढचा भाग आपल्याला बाहीचा जो भाग असतो ते कमी होतो आणि पाठीमागचा जो असतो तो जास्त होतो. ते कशामुळे होतं त्याची कटिंग तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेली आहे डीपमध्ये. त्याच्यावरती सुद्धा स्पेशल आपण व्हिडिओ तयार केलेला आहे, ते नक्की जाऊन पाहू शकता. आता बाही जोडण्याची आणि लावण्याची पद्धत कशी आहे ती पाहूया. आता सेंटरमध्ये जे आता पॉईंट देऊन घेतलेला आहे ते पाहूया आपण. पुढच्या भागाला आपण ज्या समान एकसारखे आपण फुले देऊन ठेवलेल्या आहेत क्रॉसमध्ये, जेणेकरून लक्षात येईल. आणि ही जर मेथड चुकली तर मग आपला समोरचा जो भाग असतो तो पाठीमागच्या दिशेने लागला जाऊ शकतो आणि पाठीमागचा समोरच्या दिशेने. त्यामुळे आपण ही जी स्टेप आहे ते एकदम बरोबर आपण घेतली तर आपली बाही जी आहे ती कुठेही कमी जास्त होणार नाही. समोरासमोर आपल्याला बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने अर्धा ते पाव इंचाचा आपण मार्जिन ठेवून व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. सेंटरमधून जोडल्यामुळे काय होतं, जो कपडा आहे ते कुठेही आपला कमी पडत नाही. अशा पद्धतीने आता उलटा जो भाग आहे शोल्डरचा आपण उलटा करून ठेवलेला आहे, बाही आपली खालून ठेवलेली आहे. सेंटरमधून जिथं राहिलं होतं आपण शिवून ठेवलेलं, त्यानंतर आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने जर बाही जोडली तर कुठेही कमी पडत नाही. बरोबर आपली ही बाही आपली शिवून झालेली आहे. आता त्यानंतर त्याच्यावरती डबल शिलाई तर देऊन घ्यायलाच लागेल, कारण जर सिंगल शिलाई दिली तर आपली शिलाई आपली उकलली तर मग बाही जी आहे ती थोडीशी खराब होऊ शकते. त्यासाठी मजबूत होण्यासाठी आपल्याला एक पहिली दिलेली आहे आणि ही दुसरी 2 शिलाई तर देणं खूप महत्त्वाचं असतं. याच पद्धतीने आता दुसरी सुद्धा बाही आपण जोडून घेणार आहोत. आता हे सिंपल ब्लाऊज असल्यामुळं खाली आपण तुरपाईसाठीचं ठेवणार आहोत, जेणेकरून मग लक्षात येतं की आपली तुरपाई. याच पद्धतीने इथं हात शिलाई करून घ्यायची आहे ब्लाऊज झाल्यानंतर तयार. अशा पद्धतीने इथे एक आपण कच्ची शिलाई देऊन घेऊ शकतो किंवा मग साधी शिलाई दिली तरी आपण ती नंतर उकलून घेणार आहोत. याच पद्धतीने दुसरी सुद्धा या स्टेपनं बाही बसवून घ्यायची आहे. बाही बसवत असताना कुठेही सुरुवातीपासून बसवून घ्यायची नाही, सेंटरमधूनच बसवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बाही कुठेही कमी पडत नाही आणि आपली परफेक्ट अशी बाही जोडून होते. तर आणखी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जोडायची आहे. तर जो काही कमीचा भाग असतो ते पुढे जोडला गेला असतो. या पद्धतीने इथं क्रॉसमध्ये अशा रेषा देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे लक्षात येऊन जाईल. अशाच पद्धतीने आता आपण बाही तर जोडून पाहिलेलीच आहे. तर आता इथं गोट पट्टी कशी जोडायची आहे, पट्टी अशी खेचून बघायची. ती जर थोडीशी खेचली गेली म्हणजेच आपली उरेबमध्ये काढली गेलेली पट्टी असेल तर त्यामध्ये गळ्याची जी फिनिशिंग आहे ती तर खूप छान येते आणि पलटी पडत नाही. अशा पद्धतीने थोडंसं आपण क्रॉसमध्ये कट देऊन घेतलेला आहे आणि समोरासमोर बाजूने या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं थोडीशी त्यावरती दाब टीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे. याच पद्धतीने सगळ्या पट्ट्या ज्या आहेत ते जोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पट्टी उकलली जात नाही आणि बरोबर आपली अशी बाही सुद्धा जोडली त्याच पद्धतीने गळ्याची पट्टी जी आहे ती जोडून होते. क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली पट्टी जी आहे ती एकदम सरळ रेषेमध्ये जोडली जाते. फॅन चालू असल्यामुळे इथे पट्टी हवेने उडत आहे, तर याच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायच्या आहेत सगळ्या पट्ट्या. आता जर बऱ्याच वेळेला काय होतं, कपड्याचा जो कलर आहे वेगळा असेल त्यामध्ये थोडंसं अडचण येऊ शकते, पण काही हरकत नाही. थोडंसं आपण उलट-सुलट कपडा जो आहे ते पाहून नंतरच जोडून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी आता भरपूर अशा ज्या पट्ट्या आहेत ते उरेमध्ये काढलेल्या आहेत. जर नसेलच आपल्याकडे तर सरळ काढायच्या आहे आणि त्यासुद्धा जोडू शकतात. पण सरळ काढलेल्या रेषेत जी पट्टी असते, गोट असतो, तो परफेक्ट येईल की नाही त्याची गॅरंटी देता येत नाही. उरेबमध्ये जी असते पट्टी काढलेली त्याचा जो गोट आहे व्यवस्थित बसतो आणि उलटा होत नाही. या पद्धतीने राहिलेला जो कपडा आहे शिल्लक आपण ते कट करून घ्यायचा आहे आणि नंतर इथे एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई दिल्यामुळे काय होतं, पट्टीचा जो दोरा वगैरे आहे साईडचा तो निघत नाही. इथे एक साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. पट्टीची जी रुंदी आहे ती आपण 1.5 इंच इतकं घेतलेली आहे. यामध्ये आता आपण शिवून जे काही कपडा उरलेला आहे त्यामधील आपण थोडंसं शेवटीला शिवत असताना कट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट करून आता कमी कपडा असल्यामुळे थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करणं खूप गरजेचं असतं, कारण मी हा जो ब्लाऊज आहे त्या 80 सेंटीमीटरमध्येच कट करून शिवलेला आहे. यामध्ये बराच प्रॉब्लेम येतो. आता बाही छोटी असल्यामुळे हा पीस पुरलेला आहे. जर बाही यामध्ये 9 किंवा 9 पेक्षा जास्त इंचाची असेल तर हा कपडा जो आहे ते पुरत नाही. पीस त्याला मात्र मग 1 मीटरचाच घ्यावा लागतो.
या पद्धतीने व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. साईडला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे, कट करून, आणि राहिलेला जो कपडा आहे व्यवस्थित असा आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा आहे. आता इथं आपण हुकपट्टी आणि लूपपट्टी बसवून घेणार आहोत. या पद्धतीने आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. उजवा आणि डावा भाग कशा पद्धतीने बसवायचा आहे. तर इथं आपण आता डाव्या बाजूची जी पट्टी आहे ती बसवून घेणार आहोत. पाहू शकता इथे मी तुम्हाला मेन्शन सुद्धा केलेलं आहे स्क्रीनवरती. त्यानंतर इथं शिवत असताना कोणत्याही ब्लाऊजसाठीची ही पट्टी जी आहे ती अशी थोडीशी फोल्ड करून त्यावरती ठेवायची आहे. आता दुसरी पट्टी जी आहे ती आपण पट्टी खाली ठेवणार आहोत आणि जो भाग आहे ते वरती ठेवला जातो. डाव्या बाजूची पट्टी जी असते ती वरून ठेवावी लागते. आता इथे आपल्याला ही पट्टी जी आहे ती उकलून घ्यायची आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने राहिलेला जो कपडा आहे ते नंतर आपण कट करून घेणार आहोत. आता दाबटीप देत असताना भाग जो आहे ते उलटा करून घ्यायचा आहे. जर आपण सरळ रेषेत दिली असती तर आपला जो कपडा आहे कमी जास्त येईल आणि मग व्यवस्थित बसणार नाही. याच पद्धतीने ही जी पट्टी आहे त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशाच पद्धतीने भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते आतापर्यंत. जर तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचेल. या पद्धतीने फोल्ड करून ही जी पट्टी आहे त्या आतल्या बाजूने सरळ रेषामध्ये शिवून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. राहिलेला कपडा जो आहे ते कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता दुसरा उजवा जो भाग आहे त्याची पट्टी जी असते ती 2.5 इंचाची असते आणि ती जी आहे ती आपण 1.5 ते 1.25 इंच इतकं घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने इथेही जोडून घ्यायची आहे, पण खालचा जो कटोरीचा भाग आहे ते आपण थोडासा उलटा ठेवलेला आहे. पाहू शकता आता इथे दाबटीप आणखी देऊन घ्यायची आहे, जेणेकरून हा जो भाग आहे म्हणजेच इथं आपण हुक्का अडकवण्याचा भाग आहे ते वरून जोडला जातो आणि हुक्क लावण्याचा जो भाग असतो तो जी कटोरी आहे त्याच्या खालून यायला हवा अशा पद्धतीने. आता ही कटोरीच्या वरून आलेला आहे. इथं आपण 1.25 इंचाचा आपण कपडा वरती ठेवणार आहोत. या पद्धतीने इथे एक आता अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून हुक्कासाठी आपण इथं पॉइंट देऊन घेऊ शकतो. हुक्क शिवत असताना कशा पद्धतीने शिवायचे, मशीनवरच आपण हुक्काची जी दिशा आहे ती करणार आहोत. या पद्धतीने क्रॉसमध्ये आपण हुक्क जे आहे ते अडकवण्याचा भाग आहे तो तयार करून घेणार आहोत. लवकरच जर तुम्हाला हुक्क मशीनवरच कशा पद्धतीने लावायचे आहेत त्याचा व्हिडिओ जर आवडत असेल बघायला तर नक्कीच त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करेल लवकर. जर बघायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा, म्हणजे मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि मी लवकरच त्यावरतीचा व्हिडिओ तयार करू शकेल. अशा पद्धतीने आपण हुक्कचं जी अडकवण्याची बाजू असते ती आपण तयार करून घेतलेली आहे. आता मेन भाग जो राहिला आहे ती म्हणजे आपल्याला इथं गोटपट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे. तर इथं सिंपलच गळा घेतलेला आहे, त्यामुळे इथं व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला 1.25 इंचाची ही पट्टी आपली तयार राहिलेली आहे. व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देत असताना कुठेही घाई करायची नाहीये, जेणेकरून जी पट्टी आहे ती मग व्यवस्थित जोडली जाणार नाही आणि मग फिटिंग आणि गळ्याचा जो गोट आहे ते उलटा होण्याची शक्यता असते. फिटिंग केल्याच्या नंतर आपल्याला पट्टी पलटी पडू शकते. तर इथे शेवटीचं टोक जे आहे ते अशा पद्धतीनेच फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजेच सुरुवात आणि शेवट फिटिंग आणि पट्टी जी आहे ती व्यवस्थित अशी बसली जाते. फिटिंग केल्यानंतर कुठेही उलट पडत नाही गोट. अशा पद्धतीने थोडेसे कट देऊन घ्यायचे आहेत आणि पूर्ण अशी ही पाइपिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. पूर्ण स्पेशल सुद्धा यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे मी लवकरच. जर बघायची इच्छा असेल तर नक्कीच कमेंट करा, म्हणजे मला त्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ अपलोड करेल. या पद्धतीने असं पाइपिंग करून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी खेचत थोडंसं गोल पीळ मारून द्यायचा आहे. या पद्धतीने असा हा गोट आपला तयार होतो. कुठेही उलटा पडत नाही आणि खूप छान असा बारीक असा गोट आपला तयार होतो. शक्यतो याला काळजी घेत असताना, कट करत असताना महत्त्वाचं म्हणजे काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कपडा जर आपण तिथं 1.25 इंचापेक्षा जास्त सोडला तर मग गोट आहे ते मोठा होऊ शकतो आणि एकसारखा गोट येणार नाही. पट्टी काढत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखीच काढून घ्यायची आहे, तरच आपला गोट जे आहे ते खूप छान येणार आहे. तर अशा पद्धतीने आपला गोट तयार झालेला आहे. आता पाहू शकता इथे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून गोट आपला कुठेही उलटा पडणार नाही. पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपला हा जो गोट आहे तयार झालेला आहे.
आता महत्त्वाचं म्हणजे फिटिंग करत असताना बऱ्याच वेळेला हा जो भाग आहे ते कमी जास्त होतो. तर ते का होतो याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं आहे. बाही कशा पद्धतीने जोडायची, तिथं कपडा कसा कमी जास्त असेल तर कट करायचा. पाहू शकता आपला कुठेही कपडा जो आहे ते कमी जास्त झालेला नाही. तर खूप छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्यामध्ये सांगितले आहेत, त्यामुळे आपला जो ब्लाऊज आहे ते एकदम सुंदर आणि परफेक्ट असं तयार झालेला आहे. या व्हिडिओ खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असावी. महत्त्वपूर्ण वाटली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच अशाच पद्धतीने नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल. तर पाहू शकता बाहीमध्ये कुठेही बाही जी आहे ती कमी जास्त झालेली नाही. परफेक्ट असा आपला ब्लाऊज कट करून शिवून तयार झालेला आहे. याची कटिंग जर पाहिजे असेल तर तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग पूर्ण दिलेली आहे. त्याची कटिंग कशा पद्धतीने केलेली आहे आणि शिवण्याची जर स्टेप तुम्हाला माहितीच झालेली आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप माहिती मी सांगितलेली आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ही स्टेप तुम्ही जर फॉलो केली तर कुठेही तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही. चॅनलवर